नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर ग्राउंडच्या तारखा ज्या मित्रांनो आलेल्या आहे. यारो नागपूर आर्मी रॅली भरतीची ग्राउंडची ज्या मित्रांनो तारीख आलेली आहे. तर कोणत्या तारखेला मित्रांनो या ठिकाणी यारो नागपूर आर्मी भरतीचे जे आहे ग्राउंड चालू होणार आहे, कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी ग्राउंड चालणार आहे, हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचबरोबर आर्मी भरतीमध्ये तुम्हाला मित्रांनो कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, त्याचबरोबर उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, त्याचबरोबर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे. त्याचबरोबर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून ज्या मित्रांनो इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे. तर यारो नागपूरमधून मित्रांनो तुम्ही कोणता जिल्हा तुमचा येते, या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आपला व्हिडिओ बघत आहे हे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यामधूनले विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ पाहते. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, यारो नागपूरचं जे ग्राउंड आहे, तर हे जे जवळपास मित्रांनो अमरावती किंवा मित्रांनो नागपूरमध्ये हे ग्राउंड होणार आहे. या ठिकाणी मित्रांनो भरती होणार आहे. ठीक आहे, यारो नागपूरचं जे ग्राउंड आहे, एक तर मित्रांनो नागपूरला सुद्धा मित्रांनो रनिंग असणाऱ्या विद्यार्थ्यांची किंवा मग अमरावतीला सुद्धा होणार आहे. ठीक आहे, तर या दोन जिल्ह्यापैकी मित्रांनो एका ठिकाणी मित्रांनो भरती होणार आहे यारो नागपूरची. मला तर वाटतं या ठिकाणी यावर्षी मित्रांनो अमरावतीमध्ये होणार आहे भरती. ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो भरतीवर जायचं आहे आणि हॉल तिकीट आल्यावर तुम्हाला मित्रांनो समजणारच आहे की या ठिकाणी आपल्याला कोणत्या ठिकाणी आपली भरती आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, तुमची जी भरती आहे यारो नागपूरची कोणत्या तारखेला, तर पहा 27 जुलै 2024 पासून तुमचं मित्रांनो भरती चालू होत आहे. यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 27 जुलै 2024 पासून तुमचं ग्राउंड चालू होत आहे. तर 5 ऑगस्ट 2024 पर्यंत तुमचं ग्राउंड चालू राहणार आहे. आणि सर्वात अगोदर मित्रांनो जीडीची जे मित्रांनो ग्राउंड असणार आहे, जीडी या पदाचा ग्राउंड असणार आहे, त्यानंतर क्लार्कचं ग्राउंड असणार आहे, त्यानंतर ट्रेड्समॅनचं असं ग्राउंड असणार आहे. तर एका दिवशी मित्रांनो वेगवेगळे विद्यार्थी बोलवणार आहे. जवळपास 4-5 दिवस मित्रांनो 4 दिवस या ठिकाणी जीडीचे विद्यार्थी बोलवणार आहे, त्यानंतर ट्रेड्समॅनचे त्याचबरोबर क्लार्कचे विद्यार्थी बोलवणार आहे फिजिकलसाठी. ठीक आहे, तर तुमची जी रनिंग आहे मित्रांनो 27 जुलै 2024ला रनिंग आहे यारो नागपूरची. जेव्हा तुमच्या आता हॉल तिकीट येणार आहे तर तुम्हाला कळणारच आहे की आपल्याला या ठिकाणी ग्राउंडची तारीख आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते की सर ग्राउंड कधी आहे, यावर एक व्हिडिओ बनवा. त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा या भरतीचा समजलं पाहिजे. कारण की यावेळेस काय आहे की मित्रांनो, तर पहा यारो नागपूरमध्ये जे सहभागी जिल्हे असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्याचे विद्यार्थी या ठिकाणी भरतीवर येणार आहे यारो नागपूर या ठिकाणी. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जे येणार आहे तर जवळपास मित्रांनो नागपूरचे विद्यार्थी या ठिकाणी असणार आहे, नागपूर जिल्हा सहभागी असणार आहे, वर्धा जिल्हा सहभागी असणार आहे, वाशिम जिल्हा सहभागी असणार आहे, अमरावती जिल्हा सहभागी असणार आहे, भंडारा जिल्हा सहभागी असणार आहे, गोंदिया जिल्हा सहभागी असणार आहे, गडचिरोली जिल्हा सहभागी असणार आहे, चंद्रपूर जिल्हा सहभागी असणार आहे, अकोला जिल्हा सहभागी असणार आहे आणि यवतमाळ जिल्हा ज्या मित्रांनो सहभागी असणार आहे. तर एवढे जिल्हे या ठिकाणी भरतीवर ज्या मित्रांनो येणार आहे इंडियन आर्मी भरतीच्या यारो नागपूरला. ठीक आहे, तर या जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी येणार आहे भरतीवर. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण ग्राउंडचा जर विचार केला तर आता पहिल्यासारखी मित्रांनो आर्मीची भरती राहिली नाही. पहिले कसं होतं की अगोदर सर्वात आधी ग्राउंड असायचं, त्यावेळेस मित्रांनो 200-200, 300-300, 400-400 विद्यार्थी एका बॅचला सोडायचे आणि त्यामधले फक्त 10 ते 20 विद्यार्थी घ्यायचे. पण आता तसं मित्रांनो राहिलेलं नाही आहे. आता काय होतं की 100 विद्यार्थी एका बॅचला सोडते आणि 100 पैकी ज्या मित्रांनो जवळपास 40-50 विद्यार्थी घेते. ठीक आहे, तर अशी यावेळेस मित्रांनो कंडिशन आहे. तर यावेळेस जर मित्रांनो टायमिंगचा जर विचार केला, टायमिंगसुद्धा जास्त दिला जाणार आहे. ठीक आहे, तर उंची किती लागते, तर पहा मित्रांनो जीडीसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो जे क्लर्कचं पद आहे, क्लर्कचं झालं, त्याचबरोबर स्टोअर किपरचं झालं, टेक्निकलचं झालं, तर यासाठी उंची 162 सेंटीमीटर लागते, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्यानंतर ट्रेड्समॅनचं जे पद आहे तर ट्रेड्समॅनसाठी उंची 170 सेंटीमीटर पाहिजे, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर एवढी उंची मित्रांनो तुम्हाला लागणार आहे इंडियन आर्मी भरतीमध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर जे मित्रांनो आपण या ठिकाणी फिजिकलचा जर विचार केला तर या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आहे मित्रांनो. इंडियन आर्मी भरतीचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो 100 मार्काचं असणार आहे. तर 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग जे आहे मित्रांनो या ठिकाणी 1600 मीटर रनिंग तुम्ही फर्स्ट ग्रुपमध्ये मारली तुम्हाला 60 गुण भेटणार आहे. सेकंड ग्रुपमध्ये जर तुम्ही या ठिकाणी रनिंग मारली तर तुम्हाला या ठिकाणी 45 गुण भेटणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये 10 पुलअप्स आहे. तुम्ही जर 10 पुलअप्स काढल्यात तुम्हाला 10 मार्क्स भेटणार आहे.
ठीक आहे. तर असं मित्रांनो 100 मार्काचा इंडियन आर्मी भरतीचं फिजिकल असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये लाँग जंप सुद्धा असतं, पण लाँग जंपला या ठिकाणी मार्क्स नसते, ते फक्त क्वालिफाय असते. तुम्हाला ते जंप मारायचे असते. तुम्ही जर त्यामध्ये फेल जरी झाले तरी तुम्हाला दुसरा चान्स त्यामध्ये दिला जातो. त्याचबरोबर झिगझॅग सुद्धा असतो इंडियन आर्मी भरतीमध्ये. झिगझॅगमध्ये जरी तुम्ही फेल झाले तरी सुद्धा तुम्हाला दुसरा चान्स दिला जातो. ठीक आहे. तर यामध्ये मार्क्स नसते, तर मार्क्स फक्त 1600 मीटर रनिंगला आणि या ठिकाणी पुलअप्सला आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, या भरतीमध्ये जर आपण टायमिंगचा जर विचार केला तर टायमिंग या ठिकाणी किती मिळणार आहे यावर्षी, तर 1600 मीटर रनिंग जर तुम्ही या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी जो टायमिंग भेटणार आहे तर 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत मित्रांनो फर्स्ट ग्रुपसाठी टायमिंग भेटणार आहे. ठीक आहे. ॲक्सिलेंटचा जो टायमिंग असणार आहे 5 मिनिट ते 30 सेकंडपर्यंत या ठिकाणी ॲक्सिलेंटचे विद्यार्थी घेणार आहे. आणि सेकंड ग्रुपचा जो टायमिंग असणार आहे तर सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग भेटणार आहे मित्रांनो 1600 मीटर रनिंगसाठी तर 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सेकंड ग्रुपसाठी टायमिंग भेटणार आहे. त्याचबरोबर आपण पुलअपचा जर या ठिकाणी विचार केला तर तुम्ही जर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 9 जरी पुलअपचा काढला तर तुम्हाला 33 मार्क्स भेटणार आहे. 8 पुलअपचा काढला तर 27 मार्क्स भेटणार आहे. आणि 7 जर पुलअपचा काढला तर 21 मार्क्स भेटणार आहे. 6 जर तुम्ही या ठिकाणी पुलअप्स काढला तर तुम्हाला या ठिकाणी 16 मार्क्स भेटणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर यावर्षी जर मित्रांनो आपण फिजिकलचा जर विचार केला तर एका बॅचमध्ये मित्रांनो 100 विद्यार्थी सोडणार आहे आणि 100 पैकी जवळपास मित्रांनो 40 ते 50 पर्यंत विद्यार्थी घेणार आहे. ठीक आहे. तर मागच्या भरतीमध्ये सुद्धा असंच होतं. प्रत्येक यारोमध्ये जे मित्रांनो 100 विद्यार्थी ते सोडत जा एका बॅचमध्ये. ठीक आहे. तर पहिल्यापेक्षा भरतीमध्ये जे मित्रांनो सूट देण्यात आली आहे, ढील देण्यात आली आहे. पहिली जी भरती असायची खूप हार्ड असायची, पण आता जे मित्रांनो एवढं हार्ड काम राहिलं नाही. अगोदर 400-400 300-300 पोरं सोडायची, पण आता फक्त 100च विद्यार्थी सोडते. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे तर तुम्ही आतापासून मित्रांनो डॉक्युमेंट लावून ठेवा की आपल्याजवळ हे डॉक्युमेंट असले पाहिजे. आणि भरतीला तुम्हाला मित्रांनो डॉक्युमेंट सोबत न्यायचे. आणि सर्वांना मित्रांनो एक लक्ष ठेवायचं की या ठिकाणी तुम्हाला एक चूक नाही करायची, ती म्हणजे जे मित्रांनो भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला जायचं आहे. तुमची जर मित्रांनो भरती 27 जुलैला असेल तर तुम्हाला 26 जुलैलाच मित्रांनो भरतीवर हजर राहायचं आहे. भरतीची जी प्रोसेस आहे मित्रांनो हे एक दिवस अगोदर चालू झाली राहते. ठीक आहे. तर भरतीला जायच्या वेळेस मित्रांनो तुम्हाला एक दिवस अगोदर त्या ठिकाणी पोहोचावं लागणार आहे. तर अगोदर त्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे. ठीक आहे. भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर चालू होत असते. तुमचं जर ग्राउंड 27 जुलैला असेल तर 26 जुलैपासूनच त्या ठिकाणी प्रोसेस चालू होते. रातचे 9-10 वाजतापासून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रांगेत बसवल्या जाते आणि ग्राउंडच्या अंदर मित्रांनो बसवल्या जाते. ठीक आहे. तर सांगायचं एवढंच मित्रांनो, ज्या तारखेला तुमचं ग्राउंड आहे त्या तारखेला तुम्हाला त्याचबरोबर तुम्हाला भरतीवर जाताना मित्रांनो कागदपत्र न्यायचे, सोबत ओरिजिनल कागदपत्र न्यायचे. तर पहा तुम्हाला मित्रांनो नोटरी न्यायचे. ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही फॉर्म भरला होता आर्मीचा त्यावेळेस तुम्हाला जे मित्रांनो नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म दिलेला आहे, त्यावर तुम्हाला नोटरी करायची आहे मित्रांनो वकिलापासून. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नोटरी करायची फक्त 100 रुपयातच भेटते. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याजवळ 10वीचं मार्कशीट पाहिजे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे, 12वीचं मार्कशीट पाहिजे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे. त्याचबरोबर आपल्याजवळ कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, डोमिशियल पाहिजे. त्याचबरोबर जे मित्रांनो टीसी पाहिजे, टीसी नसेल तर कॉलेजचं बोनाफाईड पाहिजे. त्याचबरोबर जे आहे आपल्याजवळ राशन कार्ड सुद्धा पाहिजे. त्याचबरोबर जे आहे सरपंचाचा रहिवासी दाखला पाहिजे, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला पाहिजे. त्याचबरोबर 24 फोटो पाहिजे. ठीक आहे. आणि एवढे जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले त्याचबरोबर हॉल तिकीट सुद्धा आपल्याला पाहिजे. आणि त्याचबरोबर जे मित्रांनो आपल्याला आधार कार्ड सुद्धा सोबत न्यायचं. ठीक आहे. तर एवढे कागदपत्र तुम्हाला भरतीला जाताना न्यायचे आहे. आणि याच्या मित्रांनो तुम्हाला 2-2 झेरॉक्स न्यायच्या. आर्मीवाले ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा मित्रांनो चेक करते आणि झेरॉक्स सुद्धा ते घेते. तर झेरॉक्स त्या ठिकाणी घेतल्या जाते तुमच्या जवळला. ठीक आहे. 27 जुलैपासून मित्रांनो ग्राउंड चालू होता यारो नागपूरचा. ठीक आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल. तर ही होती मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.